शिमला मिरचीची भाजी म्हटलं की बऱ्याच जणांना आवडत नाही, पण एकदा अशी शिमला मिरची बनवली ना तर नक्कीच तुम्ही 2 पोळ्या जास्त खाणार। त्यासाठी शिमला मिरची स्वच्छ धुवून देठाकडचा भाग कापून त्यातलं बी काढून घ्यायचं। सर्व शिमला मिरच्या अशा कापल्या, गॅसवर लगेचच कढईत पहिल्यांदा शेंगदाणे खरपूस भाजले, नंतर यातच पांढरे तीळ छान तडतडेपर्यंत भाजायचे। 2 चमचे बेसन पीठ मंद आचेवर लालसर भाजलं। थंड झाल्यावर तीळ शेंगदाणे जाडसर मिक्सरला वाटून एका बाउलमध्ये काढले। यात आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा, भाजलेलं बेसन पीठ, कापलेला कांदा, लाल मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, हळद, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर आणि 2 चमचे कच्चं तेल घातलं। हे सर्व आता व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। सारण इथे तयार झालं। कापलेल्या शिमला मिरची मध्ये हे सारण व्यवस्थित दाबून भरायचं। अशा प्रकारे सर्व मिरच्या भरल्या। लगेच कढईत 2 चमचे गरम तेलात जिरं घातलं। जिरं तडतडल्यावर भरलेल्या मिरच्या आणि एक एक करत ठेवून द्यायच्या। यावर थोडं मीठ घातलं, झाकण ठेवून 5 मिनिट वाफ काढायची। 5 मिनिटांनंतर झाकण काढलं। एका बाजूने छान वाफ भरली, मिरच्या छान भाजल्या, दुसऱ्या बाजूने पलटवून घ्यायच्या। थोडासा यावर आता पाण्याचा शिपका मारायचा आणि परत झाकण ठेवून मध्ये उलट पलट करत वाफेवर या मिरच्या मंद गॅसवर शिजवून घ्यायच्या। बघा इथे शिमला मिरची छान शिजली, याचा कलर पण चेंज झालाय। अशी चमचमीत भरली शिमला मिरची चपाती भाकरी सोबत एकदम भारी लागते, नक्की ट्राय करा।